युरोपीय राष्ट्रांमध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची निर्यात केली जाते। स्थानिक बाजारपेठेमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा निर्यातक्षम उत्पादन घेऊन जास्त उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो। मात्र गेल्या काही वर्षापासून देशातील भाजीपाला, अळूची पानं, वांगी, फळभाज्यांना युरोपचे दरवाजे बंद झाले होते। काही भाजीपाल्यात कीड, अळी आढळून आल्यानं भाजीपाल्याला युरोपीय खंडाचा दरवाजा बंद झाला होता। मात्र आता पुन्हा एकदा युरोपनं कवाडं उघडी केली आहेत। युरोपमध्ये भाजीपाला बंद झालेला होता, त्यामुळे खूप प्रॉब्लेम येत होता। मग आता बंदी उठवल्यामुळे थोडंसं वाटतंय का कुठेतरी बाजार वगैरे वाढू शकता, असं शेतकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं वाटतंय मला। आपला जो माल जायचा त्याच्यावर काही बंदी टाकलेली होती, ती बंदी आता उठवण्यात आली, त्याच्यामुळे आपल्या भाजीपाल्याला जास्तीत जास्त भाव मिळेल अशी अपेक्षा वाटते। निर्यात होणाऱ्या भाजीपाल्यांमध्ये नाशिकच्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असतो। मात्र निर्यात करताना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला कृषी अधिकारी देतात। भाजीपाल्याची नोंदणी पण आता तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून करणं आवश्यक आहे। औषधाच्या बाबतीत किंवा त्याच्यामध्ये कीड व रोग याचा प्रादुर्भाव नसलेले भाजीपाला पाठवणे, याच्यात थोडी काळजी घ्यावी लागेल। यंदाच्या वर्षी पर्जन्यमान समाधानकारक झालं आहे, त्यामुळे कृषी उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे। त्यातच युरोपीय बाजारपेठ खुली झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। त्यामुळे सरकारनं ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।